घटना दिल्लीत घडलेली आहे. ती का घडली, कशी घडली, त्यामागे काय कारस्थान होतं, त्याचे धागेदोरे कुठपर्यंत जाऊन पोहोचतात, या सगळ्याचा तपास चालू आहे. पण मी मुंबईकरांना याविषयी सावध करतो आहे आणि मी करतोय असं समजू नका. अमित साटम या तरुण नेत्याने एक इशारा दिला होता. तेव्हा महापालिका किंवा स्थानिक संस्थांच्या निवडणुका दृष्टीपथात सुद्धा नव्हत्या. नव्याने अध्यक्ष होणारा अमित साटम या तरुण भाजप नेत्याने एक वाक्य उच्चारलं होतं. ते आज किती महत्वाचं आहे ते तुम्हाला कळेल. पण ज्यावेळेला त्याने ते उच्चारलं तेव्हा आपल्याकडच्या बुद्धिमान पत्रकारांनी, अतिशहाण्यांनी, विश्लेषकांनी त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर आक्षेप घेतलेले होते की परत एकदा उद्धव ठाकरे हे जर महापालिकेमध्ये बहुमत आणू शकले तर कोणी हरुण खान मुंबईचा महापौर होऊ शकतो. त्यातलं गांभीर्य दिल्लीच्या स्फोटानंतर अधोरेखित झालेलं आहे. कारण असा कोणी महापौर झाला तर तो त्यांना पाठीशी घालू शकतो आणि घातपातासाठी मुंबई ही जिहादींना मोकळी करून देऊ शकतो. ही ती शंका आहे, जो इशारा अमित साटमने दिलेला आहे.